चला तर मग आज आपण बनवायला घेऊया चिकन सूप. तर हे चिकन सूप बनवायला खूप सोपं आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतं. हे चिकन सूप लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. यामध्ये मी कुठलेही फॅन्सी मसाले अजिबात वापरलेले नाही आहे. साधे आपले घरगुती मसाले टाकून मी ही चिकन सूप बनवणार आहे. तर कुकरमध्ये टाकलेलं आहे तेल. त्यानंतर तेल तापलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत 3 ते 4 तमालपत्र. तमालपत्राने अशी छान चव येते आपल्या सूपला. त्यानंतर टाकलेला आहे एक मोठा कांदा चिरलेला. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर बदलला की त्यामध्ये आपण टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा इथे अद्रक लसणाची पेस्ट. अद्रक लसणाची पेस्ट तुम्ही सूपमध्ये नक्की ॲड करा. अद्रक लसणाच्या पेस्टने आपल्याला खूप छान अशी चव येते. मार्केटमध्ये जसं आपण चिकन सूप मिळतं तसंच चिकन सूप अद्रक लसणामुळे घरी तयार होतं. इथे मी अर्धा किलो चिकन वापरलेलं आहे. त्याला 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित मी असं धुवून घेतलेलं आहे. अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाली की आपण यामध्ये टाकणार आहे एक मोठा टोमॅटो चिरलेला. आता टोमॅटोही व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा हळद. हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपलं धुतलेलं जे चिकन आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. त्यानंतर मीठ व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये टाकणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर. त्यानंतर 2 ते 3-4 मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या इथं चिकन सूप तयार आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चिकन सूप तुम्ही तुमच्या लहान मुलांना बनवून खायला घाला. त्यांना हे नक्की आवडेल. थँक्यू.